नमस्कार. वेलकम टू इन्फोगॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल व इन्फोगॉड हा जो आपला चॅनल आहे तो तुम्ही बघत असाल, नियमित फॉलो करत असाल. आता जे फर्स्ट टाईम इन्फोगॉड हा चॅनल बघत आहेत त्यांच्यासाठी मी सूचना सांगू इच्छिते की इन्फोगॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण इत्यादी घेत असतो. तसेच काही स्पिरिच्युअल प्लेसेसला, धर्मदायी संस्थांना आपण भेट देत असतो व तिथील आपण माहिती घेत असतो. तर तुम्ही आत्तापर्यंत इन्फोगॉड चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ बघा, इतर पण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर यावरील माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रोजच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा. आता ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मला मोटिवेशन मिळत असतं न्यू कंटेंट बनवण्यासाठी आणि काही नवीन स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करण्यासाठी. तर जसं की आपल्याला माहिती आहे की इन्फोगॉड ह्या चॅनलवरती आपण स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण करतो. तसेच आज देखील मी एक छोटासा स्तोत्र किंवा एक मंत्र घेऊन आले जो अत्यंत प्रभावी आहे व आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. कारण आपलं जीवन म्हणजे काही ना काही आपण प्रॉब्लेम फेस करतच असतो, आपण संकट फेस करत असतो, आपल्याला कटकटी होत असतात, अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात व आपण प्रयत्न करत राहतो आणि आतून आपला असा विचार असतो की आज ना उद्या ही गोष्ट पूर्ण व्हावी व मनासारखं सगळं नीटनेटकं व्हावं. तर आजचा जो मंत्र आहे तो कालभैरवांचा एक शाबर मंत्र आहे. अत्यंत गोपनीय असा शाबरी मंत्र आहे. शाबरी मंत्र अनेक आहेत. पैशांची वृद्धी करण्यासाठीचा पण शाबरी मंत्र आहे, तो आपण नंतर एक कुठल्या तरी भागामध्ये बघूयात. पण आजचा जो मंत्र आहे किंवा स्तोत्र आहे ते आहे कालभैरवांचा शाबरी मंत्राचं. तर आपल्याला माहिती आहे की इन्फोगॉड ह्या चॅनलवरती आपण काही सिलेक्टिव्ह स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण हे ऑडिओ स्वरूपामध्ये आणत असतो. कारण आजकालच्या फास्ट लाईफमध्ये प्रत्येक स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण करत बसायला आपल्याला वेळ नाही आहे. म्हणूनच माझ्या आवाजामध्ये मी तुम्हाला काही स्तोत्र, मंत्र आणि काही ग्रंथ पठण हे ऑडिओ स्वरूपामध्ये अवेलेबल करते, जे मला वाटतात की अत्यंत उपयुक्त आहे किंवा ज्याने मला माझ्या जीवनात फरक पडला आहे किंवा ज्याने तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये फायदा होईल व त्याने तुमचे जीवन अजून सरळ होईल, अजून सफल होईल, सुकर होईल, इझी होऊन जाईल लाईफ. ह्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपल्या भक्ती मार्गामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की इन्फोगॉड हा चॅनल फक्त मराठीमध्ये नाही आहे, तर तो हिंदी, इंग्लिशमध्ये देखील आहे. तर काही ऑडियन्स हे मराठी आहेत, कोण हिंदी आहे तर कोण इंग्लिश आहे, कोण इंडियामध्ये तर कोण आउट ऑफ इंडिया आहे. आपला इन्फोगॉड 4597 हा चॅनल सगळीकडे बघितला जातो, फक्त इंडियामध्ये नाही, ते इंडियाच्या बाहेर देखील बघितला जातो. मला कमेंट्स पण येत असतात बाहेरच्या ऑडियन्सकडून पण, हे काय आहे, असं काय आहे किंवा यावर काय अजून तुम्ही टाकू शकता का माहिती. तर तुम्हाला पण काही न्यू कंटेंट ऐकायचं असेल किंवा तुमची इच्छा असेल की हा मंत्र किंवा हे स्तोत्र किंवा ह्या स्पिरिच्युअल प्लेसेसला पण इन्फोगॉड चॅनलने भेट द्यावी व ती माहिती आपल्या चॅनलवरती यावी, तर तुम्ही पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा. किंवा तुमचा काय अनुभव असेल स्पिरिच्युअल गोष्टींबद्दलचा जो मला माहिती नसेल पण तुमची इच्छा आहे की लोकांपर्यंत तो जावा, तर ते देखील तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. मी नक्की ती माहिती आपल्या इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरती शेअर करेन. आता आज आपण कोणतं मंत्र शिकणार आहोत त्याकडे आपण वळूयात. त्याआधी मी एक सूचना सांगते, जी नेहमी मी सांगते की कोणतीही माहिती तुम्ही स्टार्ट टू एंड ऐकत जा, ती मध्ये स्किप करत जाऊ नका, तरच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर कोणतंही स्तोत्र तुम्ही ऐकताय किंवा म्हणताय तर ते स्टार्ट टू एंड ऐकणं किंवा म्हणणं खूप गरजेचं आहे, कारण तरच ते आपल्या मेंदूमध्ये जातं व आपल्याला जो काही फायदा व्हायचा आहे तो आपल्याला होत असतो, आपले चक्र ओपन करण्यासाठी आणि आपण ज्या संकटात अडकलोय किंवा आपलं जीवन सरळ करण्यासाठी, योग्य दिशेने जाण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतं. आपली स्तोत्र, मंत्र, ग्रंथ ही अत्यंत प्रभावी आहेत व आपलं जीवन हे सहज ते पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक असे आहेत आत्ताच्या कलियुगामध्ये. त्यामुळे आपण ते स्टार्ट टू एंड ऐकायचे आहेत, अर्धवट ऐकायची नाहीत. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी ऐकू शकता, सकाळीपासून रात्रीपर्यंत किंवा झोपताना, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, ट्रॅव्हल करत असताना फक्त तुम्ही ते स्टार्ट टू एंड ऐकत जा, अर्धवट ऐकत जाऊ नका. आता आपली सूचना सांगून झालेली आहे व तुम्हाला ती ऑलरेडी माहिती असलेली माहिती आहे सूचना देखील, पण जे फर्स्ट टाईम ऐकत असतात त्यांच्यासाठी माहिती असणं गरजेचं असल्यामुळे काही गोष्टी मी रिपीटेडली प्रत्येक भागामध्ये सांगत असते.
तर आपण वळूयात आजच्या आपल्या छोट्याशा स्तोत्राकडे. आजचं जे स्तोत्र आहे ते कालभैरवांचं शाबर स्तोत्र आहे व ते अत्यंत छोटंसं असं पण प्रभावी स्तोत्र आहे आणि ते सवारी बोलवण्यासाठीचं स्तोत्र आहे. म्हणजे कालभैरव हे घोड्यावरती सवार करून येतात, तसंच त्यांचं कुत्रा हे पण खूप लाडकं असं त्यांचं एक काय म्हणतोय साधन आहे किंवा सवारी आहे कालभैरवांची, की कालभैरवाबरोबर कुत्रा असणार आहे, घोडा असणार आहे त्यांच्याबरोबर. आपल्याला माहिती आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा हे पण कालभैरवाचंच एक मार्तंड भैरवाचं रूप आहे आणि घोडा आणि कुत्र त्यांच्याबरोबर सतत असणार आहे. कारण घोडा आहे मणिमल्ल ज्यांना त्यांनी मारलं होतं, तर एक मणी म्हणजे घोडा आहे आणि मल्ल म्हणजे कुत्रा आहे, ते त्यांच्या रूपामध्ये सतत कालभैरवांबरोबर असणारे ती त्यांची वाहनं आहेत व ती पण आपल्याला तेवढीच ब्लेसिंग देणारे आहेत जेवढे कालभैरव आहेत. तर आजचा जो मंत्र आहे तो कालभैरव सवारी शाबर मंत्र आहे. हा तुम्ही नीट ऐका, हा अत्यंत उपयुक्त आहे. कालभैरव हे महादेवांचं रौद्र रूप आहे, ते सगळ्या संकटातून आपल्याला बाहेर काढणारे, रक्षा कवच देणारं आणि आपल्याला ते जीवनामध्ये आपली जे कुठली अशी गोष्ट असेल रहस्यात्मक की जी अनेक प्रयत्नानंतर सुटत नाही आहे किंवा आपण अनेक व्याधींमधून जखडलं गेलेलो आहे किंवा घरातली व्यक्ती आजारी आहे, मानसिक त्रास आहे, कटकटी आहेत, इडापिडा आहे, पैशांची कटकट आहे आणि मनासारखं काय होत नाही आहे, नात्यांमध्ये दुरावा आलेला आहे, जॉबमध्ये लोक आपल्याला त्रास देत आहेत, बिझनेसमध्ये कटकटे आहेत, आपल्याला मार्ग दिसत नाही, तेव्हा आपण कालभैरवांना शरण जायचे आणि त्यांची आपल्याला जी योग्य वाटते आपल्यासाठी जी शक्य आहे आपल्याकडून ती उपासना करायची. आता तुम्ही कालभैरवांची कोणती पण उपासना करा, त्याच्या आधी ती उपासना करण्याआधी आपल्याला कालभैरवांना छोटीशी प्रार्थना करायची आहे. ती प्रार्थना पण मी तुम्हाला सांगते, पण त्या प्रार्थनेबरोबर आजचा जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे, छोटासा स्तोत्र आहे ते छोटंसं किंवा मंत्र पण म्हणू शकता, ते तुम्ही म्हणायचं आहे. आता हे जे स्तोत्र आहे ते हिंदीतून आहे, तर आपल्या ऑडियन्स सगळे आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश आहे. तुम्ही कुणीही असा हे तुम्ही मराठीतून किंवा हिंदीतून म्हणू शकता, पण मी आत्ता हिंदीतून सांगणार आहे. मराठी लोकांना पण हिंदी कळतं, तर ते आधी म्हणायचं आहे हे स्तोत्र किंवा मंत्र आणि त्यानंतर तुम्ही जो मंत्र म्हणणार आहे त्याचं तुम्ही पठण करायचं आहे. तर कालभैरवांना आवाहन करणारा, त्यांना बोलवणारा की आपण ह्या उपासना तुमच्या करतोय कालभैरव आणि तुम्ही या, मी तुम्हाला आवाहन करते, तुम्ही जिथे आहात माझ्या समोर येऊन बसा आणि मी जे आता मंत्र जाप करणार ते तुम्ही ऐका, अशी प्रार्थना करणारा हा अत्यंत प्रभावी असा कालभैरव शाबर मंत्र आहे. आता आपण जर कालभैरवांची उपासना फॉर एक्झाम्पल रविवारी करतोय आणि मी माझं उदाहरण देते की जसं की मी माझ्या पैशांच्या वृद्धीसाठी जर उपासना करत आहे तर मी कशी प्रार्थना करेल हे मी तुम्हाला सांगते. तर कालभैरवांना आपण नमस्कार करायचा, म्हणायचं पहिल्यांदा गणेशांना नमस्कार करायचा. श्री गणेशाय नमः, श्री कालभैरवाय नमः. हे कालभैरव, माझा तुमच्या चरणी प्रणाम आहे, मी तुम्हाला शरण आलेले आहे. मी ह्या कारणासाठी की माझ्या जीवनामध्ये पैशांची वृद्धी व्हावी ह्यासाठी तुमची उपासना करत आहे व तुमचा मी कालभैरव बीज मंत्र म्हणत आहे. तर बीज मंत्र मी ऑलरेडी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती infogod4597वर, तो तुम्ही बघून घ्या. हा जो कालभैरव आपला बीज मंत्र आहे तो मी दर रविवारी तुमचा नित्य पठण करेल. एकदा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 101 वेळा, जेवढ्या वेळा आपल्याला शक्य आहे तेवढ्या वेळा आपण कालभैरवांना ते सांगायचे व ते सांगून झाल्यावर कालभैरवांना म्हणायचे की हा मंत्र मी तुमचा नियमित पठण करेल आयुष्यभरासाठी. तुम्ही मला आयुष्यभरासाठी कृपा आशीर्वाद द्या, माझ्या पाठीशी उभे राहा व माझ्या हा जो संकट आहे पैशांचं त्यातून तुम्ही मला सोडवा व माझ्या जीवनामध्ये तुम्ही सदैव एक सावली बनून राहा, माझा पाठीराखा म्हणून कृपा आशीर्वाद देऊन, असं आपण कालभैरवांना शरण जाऊन नम्रतापूर्वक प्रार्थना म्हणायची आहे. आता ती प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला कालभैरवांचा जो कुठला आपण मंत्र म्हणणार आहोत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कालभैरव बीज मंत्र म्हणणार आहोत, कालभैरव गायत्री मंत्र म्हणणार आहोत, कालभैरव मूलमंत्र जो कोणता मंत्र आपण म्हणणार आहे त्याआधी आत्ताचं जे स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे. सर्वप्रथम कालभैरवांची प्रार्थना करायची छोटीशी की जी मी आत्ता सांगितली ती प्रार्थना म्हणून झाल्यानंतर आत्ताचा जो मंत्र मी सांगणार आहे तो तुम्ही म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो काही मंत्र नित्यपठणात ठेवायचा आहे तो म्हणायचा आहे. तर हे संकल्पासाठी सुरू करण्यासाठीचा कालभैरव शाबर मंत्र किंवा कालभैरव शाबर स्तोत्र हे अत्यंत उपयुक्त आहे. तर चला तर मग बघूयात आजचा कालभैरव शाबर मंत्र. स्टे ट्यून ऑन infogod4597. सर्वप्रथम मी श्री गणेशांना वंदन करते. श्री गणेशाय नमः, श्री कालभैरवाय नमः. कालभैरव शाबर मंत्र.
जय काली कंकाली महाकाली के पुत्र काल भैरव, हुक्म है हाजिर रहे मेरा कहा काज तुरंत करे। काला भैरव किल 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 करके चली आई सवारी, इसी पल इसी घड़ी यही भगत में रुके। ना रुके तो दुल्हाही काली माई की, दुहाही कामरू कामाक्षा की, गुरु गोरखनाथ बाबा की आन छुवाचा पुरी। इति श्री काल भैरव शाबर मंत्र संपूर्णम। श्री काल भैरवा नमः। श्री काल भैरवाय नमः। श्री काल भैरवाय नमः। अशा प्रकारे कालभैरव शाबर मंत्र हा आपला म्हणून पूर्ण झालेला आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की हा किती छोटासा आहे। हे म्हणायला आपल्याला अर्धा ते पाऊण मिनिटं पण नाही लागत। मी तुम्हाला ह्याचा फोटो देखील या मंत्राचा आपल्या पोस्टद्वारे टाकणार आहे, कारण अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त असा कालभैरवांचा शाबर मंत्र आहे। तुम्ही दर रविवारी हा मंत्र म्हणा, कोणत्याही उपासनेच्या आधी म्हणा, कालभैरवांच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करताय दररोज किंवा रविवारी त्याच्या आधी म्हणा, आणि बघा तुम्ही जीवनामध्ये सफल झाल्याशिवाय, तुम्हाला सक्सेस मिळाल्याशिवाय, पैशांचा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय, शारीरिक व्याधी मानसिक व्याधीतून आपण बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही। कालभैरव हे स्वतः येऊन बसतात आपल्या उपासनेला। जेव्हा आपण त्यांना हाका मारतो, त्यांचा मंत्र जाप करतो, तो येतात, सगळी नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी आपल्यातली व आपल्या आजूबाजूची बाहेर काढतात, आपल्या घरातलं आपल्या मनातलं वातावरण स्वच्छ करतात, आपलं मन सकारात्मकतेने ते भरून टाकतात व भरभरून ते आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन रक्षा कवच देतात व आपला जो प्रॉब्लेम आहे जीवनातला तो ते फटाकन सॉल्व करतात। इतकं प्रभावी असं हे स्तोत्र आहे आणि कालभैरवांचे मंत्र पण खूप प्रभावी आहेत। मी तुम्हाला आज पण एक नवीन मंत्र टाकलेला आहे इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर, तो आहे कालभैरव बीज मंत्र। तो व्हिडिओ तुम्ही सेपरेट बघा। हा व्हिडिओ कालभैरव शाबर मंत्रावरती आधारित होता। तर अशा प्रकारे आजचा कंटेंट आपला संपलेला आहे। आय होप की तुम्हाला इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरील माहिती आवडत असणार आहे आणि ती तुमच्या जीवनामध्ये उपयुक्तच असणार आहे, मार्गदर्शकच असणारे असेच कंटेंट मी तुम्हाला टाकत असते आणि स्पिरिच्युअल प्लेसेसला पण व्हिजिट करत असते, कारण तुम्ही पण तिथे ट्रॅव्हल करावं, तिथली पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला पण मिळावी मंदिरांमधली, असा माझा विचार आहे ह्याच्या पाठीमागे। मी मंदिरांमध्ये नेहमी जाते आणि तुम्ही पण जावं टेम्पल्सला, मंदिरांना, व देवांचा तुम्हाला पण आशीर्वाद मिळावा अशीच माझी इच्छा असते। तुम्हाला माहिती नसलेल्या मंदिरांची माहिती मी इन्फोगॉड चॅनलवर आणावी हा माझा त्याच्या मागचा हेतू आहे। तर तुम्हाला आजची माहिती कळाली असेल, तुम्ही हे करून बघा। जरी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसेल, तुमचं जीवन नीट चालू असेल, तर कोणतीही कटकट नसेल, तरी तुमच्या मुलाबाळांच्या सुरक्षतेसाठी, पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षतेसाठी का होईना तुम्ही कालभैरवांची किंवा कोणतीही उपासना करा, त्यांना शरणागती घ्या आणि नक्कीच आपले जीवन आपण सफल व सुंदर करायचं आहे उपासना करून, ज्या आपल्या उपासना आपल्या धर्मामध्ये दिलेल्या आहेत। तर मला आणखीन एक सूचना सांगायची आहे इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलद्वारे, की तुमचा पण जर कोणताही चॅनल असेल आणि तुमची इच्छा आहे की त्याचं प्रमोशन इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर व्हावं, तर तसं तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा। तुमच्या चॅनलची लिंक टाका, तुमचं नाव टाका आणि मी नक्कीच आपल्या चॅनलद्वारे तुमच्या चॅनलचं प्रमोशन करेन। जर तुम्हाला नाव सांगायचं नसेल तरी पण हरकत नाही, फक्त तुमचं चॅनलची लिंक आणि चॅनलची माहिती डिस्क्रिप्शन मला सांगा, मी तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरती नक्की करेल। तर आजचा कंटेंट अशा प्रकारे संपलेला आहे। हा तुम्ही नीट स्टार्ट टू एंड ऐका, तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल व असंच आपण नवीन माहितीसह नवीन कंटेंटमध्ये भेटणार आहोत। आणि तोपर्यंत स्टे ट्यून राहून इन्फोगॉड 4597 इन्फोगॉड चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून रोजची माहिती बघतच राहा इन्फोगॉड 4597। आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।